स्कोरिंग नाव आपला पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळाडू असणार आहे. म्हणजे नाही येते लगेच फलंदाजांसाठी हाणामारीचं षटक असणार. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. नाही तर बोलत होता दुसरा निर्धाव चेंडू फेकला तो देसले आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा भेदक गोलंदाजी केली होती आणि आताही तो चांगला गोलंदाजी करतोय. फलंदाजाला जागेवर उभं करतोय. स्क्वेअर चेंडू घोषित केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 1. आज बसत होतो इथं 2 तास. कुठे गाडीन झोपलेला इथं इथं गाडी काय झोपल हो मराठी. या पुढचा चेंडू आणि उलटा चेंडू कव्हरच्या वरून टोलावला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गाडीन कसं काय झोपली मैदान गाजवणार 100% आज प्रीमियर लीगला. कव्हरच्या वरून खेळलेला चेंडू फिरायला येईल तशी फिरायला येईल तशी. मग मला आता 5 धावा मिळतील या चेंडूवर आणि आता फ्रीड असणार आहे. इजी पटवा लागेल. बघा नीट चेंडू असणार आहे फ्रीड. निखिल मारे पुन्हा एकदा टोललेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. चेंडू अडवणार, थ्रो करणार. तोपर्यंत 1 धाव घेतले. कोणाला वाट घेतली धावसंख्या होती ती वाट लागली 7. बिनबाद 7. अशी डायरेक्ट देखते आवड आहे. आणि झोल सुटलाय. माघारी सरला नैतिक इलेवन संघाच्या बर राजीना माघारी सरला. मैदान गाजवणार 100. विश्वास कांबळे यांना मी विनंती करेन, दुश्मी गावचे 40+ चे खेळाडू विवेक ठाकूर यांचा सुद्धा इथे स्वागत होईल. या विवेक ठाकूर सर. अमर पाटेकडे यासारख्या खेळाडूची झेल सोडणं खूप महागात पडणार आहे. जायचं नाही रुला. धावसंख्या झालेली होती नेरुलाचा ना धावाला 19. मी काहीतरी बोललो आज दुश्मी षटकार गाजवणार 100% आज दुश्मी प्रीमियर लीगला. मैदान गाजवणार 100% आज दुश्मी प्रीमियर लीगला. खूपच महाग पडणार आहे झेला. देवदत्त घरत आणि गजानन घरत, विश्वास कांबळे यांना मी विनंती करेन आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. देवदत्त घरत आणि गजानन घरत या, आपला इथे सत्कार होतोय. आईची तुला कधी आणला फोन आणला झेल होता परंतु झेल सुटलाय. आणि हा धावची झाला जीवन गावडे. 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु तालमेल काही जमलेला नाही. इकडे सन्मान होत आहे. जरा कॅमेरा इकडे झूम करा. आईच्या टायमर झालाय. काय झालं धाव घेताना काही तालमेल जमलेला नाही आणि त्यामध्ये जीवन गावडे धावचित होतोय. आणि आता पुढला फलंदाज येतोय तो सुचित गावडे. जोपर्यंत अमर हा खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा अशाच येत राहतील. काय चित्र करता यार झाल्यासारखं आपण. पाहूया पुढचा चेंडू. अमर
तो चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, फेके करणार. तोपर्यंत एक धाव घेतले. एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या होते ती 26. दोन षटक संपलेत. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 26. काय झालं यार पहिले तुम्ही करा, आता मी करतो. धावसंख्या 26. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 26. पॉवर प्लेचं दोन षटक संपलेत. दोन षटकात 26 धावा ठोकल्या. दोन गडी बाद झालेत. तिसरा षटक घेऊन येते तो स्वतः पुन्हा यश देसले. चहा माणसाला त्यांचं सहर्ष स्वागत होते. विश्वास कांबळे यांच्या हस्ते. बसून का अभ्यास नाही करा का? सामन्याकडे यश देसले त्यांचा पुढचा चेंडू. सामना करणार अमर पाटेकर. काय 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 ए सिच्युएशन मध्ये त्यांच्या समोर यश केशव झाले. कमिटीच्या वतीने मी विनंती करेन, सतीश गावडे, भालचंद्र खरिवले, दत्ता खरिवले, भाऊ खरिवले, विश्वनाथ देसले, प्रल्हाद देसले, प्रकाश घरत, सुनील पाटेकर, महादेव देसले, दत्तात्रय देसले, कृष्णा देसले यांनी समालोचक कक्षाकडे यायचंय. आपण इकडे येऊन बसायचंय कृपया. तीन गडी बाद 26. रिटर्न ऑन पुढचा फलंदाज आलाय नितीन खरिवले. पुंडलिक देसले, आपण सुद्धा यायचा इकडे समालोचन कक्षामध्ये बसायचं. रवी गावडे या. आपण आम्हाला डीपीएल साठी शेती आपली उपलब्ध करून दिली. आपला सत्कार राहिलेला आहे. रवी गावडे या, आपण सुद्धा. त्या दरम्यान 2 धावा घेतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 28. 3 बाद 28. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसरं षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चला चेंडू. उचलणार काय झालं बघ. शेजार परत बोल बोल 3 बाद 28. थांब जरा, थांब 5 मिनिटं. हा काल गोलंदाजी यश देसले. सामना करणार नितीन आणि ते खरिवले. जो बोले
काय या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धाव फलकावर धावा लागल्या त्या 31. तू पण काय बसला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 31. 3 बाद 31. तो मामा इकडे डेंजर आहे रे. मामा तो 3 बाद याच्यामध्ये धावसंख्या आहे. युट्यूब लाईव्ह दिसत नाही. सेमीफायनलचा सामना प्रथम फलंदाजी करताना चैतन्य फोटोग्राफी या संघाने 59 धावा ठोकल्या 5 षटकांमध्ये. नैतिक फोटोग्राफी 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण आपल्याला अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे आणि तोही 5 ओव्हरचाच खेळवायचा आहे. असं नको व्हायला की सर्व मॅचेस 5 ओव्हरच्या आणि फायनल 4 ओव्हरच्या. चला स्वर्गीय गजानन देसले 11 संघाचे फलंदाज पाठवायचे आहेत आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. नैतिक फोटोग्राफी 11 संघ वेळ घालू नका. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. 59 बॉल द्या प्लीज. स्वर्गीय गजानन देसले 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दोन दे. संघाला. आणि 5 षटकांच्या खेळीनंतर पंच 59 धावांची खेळी उभारली आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. पंच बॉल घ्या तो. स्वर्गीय गजानन देसले संघासमोर. कृपया सलामाची फलंदाज पाठवा. स्वर्गीय गजानन देसले 11 संघाचे सलामीचे फलंदाज पाठवा. वेळ घालवू नका. त्याच्या नंतरचाही फलंदाज तयार ठेवा. अंतिम सामना खेळवायचा आहे, तोही 5 षटकांचा झाला पाहिजे. पटापट फलंदाज पाठवा. संघ मालक प्रवीण देसले यांना विनंती. चला स्वर्गीय गजानन देसले संघाचे फलंदाज, आपल्याला फायनल खेळवायची आहे अजून. विचार करून वेळ घालू नका. कृपया फलंदाज पाठवा. अंधार पडला तर तो तुम्हालाच मागात पडेल. स्वर्गीय गजानन देसले 11 संघाचे दोन्ही फलंदाज पाठवा. लवकरात लवकर. प्रवीण देसले यांना विनंती आहे. सलामीसाठी आलेला फलंदाज स्वतः कर्णधार कुमार देसले आणि त्याच्या जोडीला आलेला आहे धडाकेबाज फलंदाज अमोल देसले. मैदानामध्ये पंच आहेत. मुख्य पंच आहेत ते निशाकर हरत आणि लेग अंपायर आहेत ते श्रीधर पाटील. दोन्हीही अनुभवी पंच. आणि पहिला षटक घेऊन आले तो स्वतः कर्णधार अमर पाटेकर. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असणार आहेत. त्याच्यामुळं मोठे फटके पाहायला मिळणार आहेत या षटकामध्ये. स्ट्राईकला आहे तो कुमार देसले, नॉन स्ट्राईकला जातोय तो अमोल देसले आणि गोलंदाजीसाठी आलाय तो अमर पाटेकर. भेदक असा गोलंदाज, जाग्यावर थांबवून ठेवतो फलंदाजाला. आजच्या दिवसातील सेमीफायनल नंबर 2 पहिला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जातो. क्षेत्ररक्षण करणं होतो. मिस फिल्डिंगचा भोगत ना. एक धाव दुहेरी धाव काढण्याचा प्रयत्न झाला. सक्सेस आणि मला वाटतं दुसरा रनाच्या स्वरूपात हादर बसते कुमार देसले याला. कुमार देसले बॅक टू पॅव्हलियन जावं लागेल.
मुझे बस क्या मैं ऐसे हलूं ले कॅमेरा थापला यूट्यूब वाला कॅमेरा गेला बोलतो. चला सामना त्वरितच चालू करायचा आहे. इनेट नंबर 3 वर जातो नवीन फलंदाज यश. आता मात्र आतिषबाजी करावी लागेल यश याला. माझ्या आयुष्यातली पहिली गर्लफ्रेंड. पाहायला गेला तर धावसंख्येचा उच्चांक गाठलाय आज मात्र तुफान 11 संघांना. त्याच बरोबर नाही या मॅच मध्ये धावसंख्या झाली 59. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल. मात्र चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाहीये. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ॲन्युअल डेला पण आपण गावात ऑर्डर मारली. पाहायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचा दर्जा. फॉलो केलं चांगला चेंडू फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावते. चेंडू निर्धाव 2 लगातारचे 2 चेंडू येतात. निर्धाव चेंडूची होते सांगता. स्कोर तिथे स्थिरावलाय. धावत संख्या झाली ती म्हणजे 1. काय बोलली काल त्यांच्या गोलंदाज तयार. दुकानात गेलो त्यांच्या दुकानात त्रिमूर्ती तू आलता का? आता मात्र अवांतर स्वरूपात पंचांचा इशारा येईल. तत्पूर्वी बऱ्याच कालानंतर आलेली ही वाईटची स्वरूपात 1 धाव 1 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती म्हणजे 2. पाहायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचा दर्जा असलेला अमर पाटेकर. आता मात्र चांगला चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. पुन्हा एकदा आर पार नशिबाचा चौकार. चौकाचा डीजे. धन्यवाद डीजे. पाहायला गेला तर बऱ्याच कालानंतर आलेला हा चौकार. चांगली गोलंदाजीचा भेदक मारा अमर पाटेकर याच्यावर चढवलेला हा हल्ला. मात्र कमबॅक करतोय. चांगला चेंडू आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 6. सरासरी 12ची सरासरी ठेवताना नैतिक फोटोग्राफी संघानं 59 धावा जिंकण्यासाठी 60 धावांचं मापक आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाज तयार. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. सक्सेस आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षणाच्या हातामधून. आता मात्र चांगलं प्रीमियर लीग बघा DPL गाजणार लक्ष्मी गावाला. लक्ष्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजणार लक्ष्मी गावाला. लक्ष्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजणार लक्ष्मी गावाला. लक्ष्मी प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. स्टेशनला घेऊ पाणी घ्यायचे पाणी घ्यायचे स्टेशनला गाडी घे जाताना. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे 6. 12च्या सरासरीने धावा पाहिजे होत्या पण संत खेळ झाला आणि 2 गडी बाद झाले. ते स्वर्गीय गजानन देसले 11 संघ. जीवन गावडे यांनी जर विकेट घेतली तर दत्तात्रय खरिवले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव घेतले अमोल याने. अमोल आपला खाता खोलतोय 1 या धावसंख्येने आणि आता स्ट्राईकला येतो अभिजित देसले. सुंदर अशी गोलंदाजी. पंचांकडे दाद मागतायत. चेंडू जातोय निर्धाव. जीवन गावड्याचा पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू जातोय लॉंगअपच्या दिशेने. चेंडू अडवलाय. थ्रो करतोय तोपर्यंत 1च धावावर समाधान मानावे लागणार आहे. अभिजित याला
संघाची धावसंख्या होते 8. 2 बाद 8. उंच टोळलेला चेंडू आणि षटकार, उतुंग असा षटकार अमोल देशले. कारवेल लागतो आज मैदान गाजवायला. कारवेल लागतो आज मैदान गाजवायला. आदरणीय प्रवीणजी देसले वर्ण संधी आलेली आहे. जर मॅच जिंकली हे काय बुडू गुण बुडू गुण 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि मला तर वाटतं तिसरं हादर लागतोय. बॅक टू पॅव्हेलियन यावं लागेल अमोल याला. दुश्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला. दुश्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला. दुश्मी प्रीमियर लीग बघा DPL गाजला दुश्मी गावाला. 3 ओव्हरीत परतलेत स्वर्गीय गजानन देशले 11 संघाचे. कुमार देशले, यश देशले आणि आता त्या पाठोपाठ अमोल देशले. दाखवतो व्हॉट्सअप इमेज. मोठे हिरे तंबूत परतले. कोण आहे पण धडाकेबाज फलंदाज तंबूत परतले. आता मात्र स्वर्गीय गजानन देशले संघाला कमबॅक करावे लागणार आहे आणि फलंदाजासाठी आलाय तो कन्हैया. आणि हा उंच टोळला चेंडू हवेत आहे. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. गजानन गावडे चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू अडवतोय आणि फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. कोणती मार्च काचा बुडू येऊ धावांच्या पावणे 8ला बंद नाही. षटक संपतोय. धावत धावा लागतात 16. पाहायला गेला तर 12.00 ची सरासरी ठेवायची होती आणि कुठेतरी आता मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवतोय. पाहायला गेला तर 16 धावा झालेल्या आहेत मैदानात. अजूनही 44 धावेची गरज असेल. येणारे 18 चेंडू जिथपर्यंत अभिजित मैदानामध्ये आहे तिथपर्यंत अशा पल्लवीत असतील स्वर्गीय गजानन देसले 11 संघाच्या. आता मात्र शांत गतीने खेळणं हे गरजेचं आहे कारण की अमर पाटेकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्यावर चढवलेले हल्ले नवीन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमर पाटेकर. ऑन स्ट्राईकवर आहे तो म्हणजे अभिजित. मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते विजय खरिवले याच्या तर्फे आणि मला तर वाटते हा चेंडू येतोय निर्धाव चेंडूची होते सांगता. स्कोर तिथे स्थिरावलंय. धावत संख्या झाली 16. आता मात्र चांगला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला आणि मला तर वाटतं 2 धावा काढण्याचा प्रयत्न झाला असक्सेस आणि मला तर वाटतं बॅक टू पॅव्हेलियन यावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. नैतिक फोटोग्राफी संघाकडून नवीन फलंदाज येतोय सार्थक.
गजानन देसले संघापुढं नवीन फलंदाज आलाय तो केशव देसले आणि फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एक धाव पूर्ण करतोय. एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे केशव याला. आपलं खातं उघडतोय केशव. राहू दे राहता संपली काय राहिले मग एक आता स्ट्राईकला आहे तो सार्थक. नाही येते ना नाही ते चेंडू सुवर चेंडू हातात जातोय चेंडू. निर्धाव चेंडू. संख्या होते ती 18. झेल होतोय का बघायचा आहे आणि हा गडी बाद. सार्थकची खेळी समाप्त होतोय. अभी बोले मेरे को ऑटो पे लेके नहीं जा रहा है आज भी लेके नहीं गया जाए घाल तुझे बोला थोड़े त्याने पण लय मला छेडला माहिती आहे जायला कमेंट टाकली तर काय बरं बघायला काल क्यू कमेंट टाकता ते पण बॅट कमेंट असं बोलला मग त्याला तो काल कमेंट कुठे आलता बरं. सुंदर असा चेंडू. केशव देसलेला काही चेंडू समजलेला नाहीये. गोलंदाजीसाठी आलाय तो सार्थक घरत. वेगवान गोलंदाज सामना करणार आहे. सॉरी साईनाथ घरत. केशव नवीन आणि सुंदर असा मारलेला फटका आणि हा षटकार. केशव बघताय काय रागाने षटकार मारलाय वाघाने. स्कोर झालेला आहे 24. पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एक मारलाय आणि हा लगातार दुसरा षटकार आणि झेलबाद आलाय. मला वाटलं होतं षटकार होते की काय प्रवीण देसले आता मैदानात येतोय. स्वतः संघ मालक प्रवीण देसले यांनी जर षटकार मारला तर यश उर्फ बबू देसले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रसाद जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण देसले यांनी जर षटकार मारला तर न बोला 36 धाव पाहिजेत. सुंदर असा कट केलेला चेंडू आणि हा बाद होतोय. प्रवीण देसले आयोजन केलंय लग हे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय लग हे नावातच नाही तर गावाची दम हाय दुश्मी प्रीमियर लीग हे नावातच नाही तर गावाची दम हाय दुश्मी प्रीमियर लीग हे नावातच नाही तर गावाची दम हाय एका पाठोपाठ एक गडी बाद होतोय. आता फलंदाजी झाला तो विराज देसले. आणि हा निर्धाव चेंडू काय दारू पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक संपताय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24.
सहा चेंडू आणि 36 धावांची गरज. लगातार 6 षटकार ठोकावे लागणार आहेत. डावखोरा फलंदाज राजेश देसले आपला जुना अनुभव पणाला लावतोय काय ते पाहायचं आहे. 6 चेंडू 36 धावा, 6चे 6 षटकार हवेत. गोलंदाज आहे अभिजित पाटेकर. सुंदर असा हलका हाताने खेळलेला चेंडू. एक धावेने धावसंख्येत भर पडते. त्याला बोललो 21 टक्के पण नाही आले बरोबर. स्ट्राईकला आलाय तो. येल्ला तो त्यांच्या घरात पण विराज देसले, नॉन स्ट्राईकला राजा देसले, गोलंदाज काम देऊ अभिजित बोललं मग तो. पाटेकर. तेच करायला. सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि हा जातोय सीमारेषेजवळ. चौकार, खणखणीत असा चौकार. तुम्ही त्यांनी पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. करतो बॉल 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 तोपर्यंत 2 धावा घेतल्यात विराज या फलंदाजाने. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 31. माझे साथी स्कोरर तुम्ही विकत नाही का सुयोग गावडे चांगली कामगिरी करतात. 7,000 आणि आपले वेळोवेळी मला सूचना देतात. ट्रॅव्हलिंगचं पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव मी पूर्ण केले. 2 धाव या धावसंख्येने धावा वाढतायत. धाव फलकावर धावा लागल्यात 33. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि हा झेलबाद. विराजाची खेळी समाप्त होते. पुढचा फलंदाज आलाय भाई देसले, षटकांचे बादशाह. यापूर्वी मैदान गाजवला होता आणि हा चेंडू मारलाय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आहे आणि हा सामना जिंकलाय. मैदान गाजवणार 100% आज दुश्मी प्रीमियर लीगला. लीग मधला शेवटचा सामना स्वर्गीय रवींद्र घरत 11 वर्सेस नैतिक फोटोग्राफी 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी आणि दोन्ही कर्णधारांनी लक्षात ठेवायचं की फायनल ही 4 ओव्हरची खेळवण्यात येणार आहे आणि दोन्ही इनिंगला जुने बॉल असतील. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटकांचा होईल आणि दोन्ही इनिंगसाठी जुने बॉल देण्यात येतील. स्वर्गीय विकेट घेतला त्यासाठी दत्तात्रय खरे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं. जीवन गावडे कृपया यायचं आहे 100 रुपयाचं पारितोषिक घ्यायला. जीवन गावडे. नैतिक फोटोग्राफी संघाचा संघनायक अमर पाटेकर आणि स्वर्गीय रवींद्र घरत 11 संघाचा संघनायक प्रशांत देसले यांनी दोन्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आहे ते अमर पाटेकर याच्याकडे जाते. मॅन ऑफ द मॅच. सुंदर अशी कामगिरी केली आपल्या संघासाठी.